नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंगळी या गावी आलेलो आहे। सध्या आपण खंडसरी चौकात असून आपल्याला जे चित्र बघायला मिळत आहे ते किसन महाराज पालखी सोहळा आहे। इंचगिरी संप्रदायाच्या वतीने हा पालखी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे। तर या सोहळ्याच्या नियोजन कसे करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर किती दिवसाचा हा त्यांचा कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन असते, या संदर्भात आपल्याशी बोलत आहेत। जय हरी माऊली। रामकृष्ण हरी। तुमचं नाव काय? गोरक्षनाथ महाराज घाडगे, क्षेत्र कोळीवाडी, सेवासुरी आश्रम। बरं, हे कार्यक्रमाचं कसं पायी दिंडी सोहळा जो तुमचा सुरू आहे त्याचं नियोजन कसं आहे तुमचं, किती दिवसाचं आहे? 9 जुलैला हा सेवासुरी किसन महाराज पालखी सोहळा क्षेत्र कोळीवाडी या ठिकाणी प्रस्थान ठेवलेलं आहे। या दिंडीने पहिला मुक्काम आमच्या आश्रमावरती अर्थात सेवासूर्य आश्रम आणि गुरुकुलम क्षेत्र जाधववाडी या ठिकाणी आमच्या दिंडीचा पहिला मुक्काम झालेला आहे। आणि आज सकाळी आश्रमावरून आपली दिंडी प्रस्थान ठेवून आमची दिंडी आज गोंदवल्याच्या दिशेने आहे। काही वेळामध्ये आम्ही क्षेत्र गोंदवली या ठिकाणी आजचा मुक्काम आहे, आम्ही तिथं पोहोचणार आहोत। हे दिंडीचं यावर्षीचं आमचं 20वं वर्ष आहे आणि 19 वर्षापासून हा दिंडी सोहळा समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू किसन महाराज घाडगे यांच्या दिव्य कृपा आशीर्वादाने आणि आमच्या सर्वांचे आदराचे स्थान आणि वंदनीय गुरुदेव समर्थ सद्गुरू सुभाष महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय महाराज या सोहळ्याचे संस्थापक आहेत आणि हे दिंडीचं आमचं 20वं वर्ष आहे।
असा असतो. हा पुढे जे नियोजित कार्यक्रम आहे ते कशा पद्धतीने आहे तुमचे? काल आपल्या दिंडीला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस आहे दिंडीचा. सकाळी लवकर आमचे वारकरी 4ला उठतात. 4ला उठल्यानंतर बरोबर 6 ते 7 इंसेगिरी सांप्रदायिक या ठिकाणी साधना होते, ध्यान साधना होते, नामसाधना होते आणि बरोबर 7 वाजता आपली दिंडी इथून निघते. मग दिंडीमध्ये वारकरी सांप्रदायिक जी नियमावली आहे त्या नियमावलीची सर्व भजनं दुपारच्या जेवणापर्यंत होतात. दुपारनंतर संत वाङ्मयातील सर्व संतांना संतांनी ज्या पद्धती घालून दिलेल्या आहेत त्या माध्यमातून दिवसभर भजनामध्ये संध्याकाळच्या मुक्कामापर्यंत दिंडी सोहळा चालत असतो. आता हे ऍक्च्युली दिंडीचं 20वे वर्ष असल्यामुळं आमच्या दिंडीचे मुक्काम निश्चित आहेत. म्हणजे क्षेत्र कोळीवाडीतून निघाल्यानंतर आश्रमावरती पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम आमचा गोंदवल्यामध्ये असतो, तिसरा मुक्काम वाण्याच्या झाडी अर्थात बिरोबा देवस्थान जे आहे तिथं आमचा मुक्काम असतो. त्याच्यानंतर मला वाटतं दुर्देवला मुक्काम असतो, त्याच्यानंतर पिलीवला मुक्काम असतो आणि तिथल्या ग्रामस्थांनी आमच्या मुक्कामाची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी शाळा आहेत, काही ठिकाणी व्यक्तिगत कोणाची घरं आहेत. अशा ठिकाणी दिंडीच्या मुक्कामाची व्यवस्था असते आणि वारकरी पंढरपूरला निघाल्यानंतर वारकरीला कशाची चिंता राहत नाही. म्हणजे आम्हालाही माहित नाही की आम्ही काय काम करतो, आम्ही काय नियोजन केलंय. आमचं नियोजनच नाही, नियोजन समर्थांनी केलेलं आहे. पांडुरंगाने हे सगळं ह्या वारीचं नियोजन केलेलं आहे. आम्ही फक्त चाललोय. आम्हालाही माहित नाही पाठीमागे आमचं घर कोण चालवतंय, पाठीमागे आमचं काय चाललंय आम्हाला माहित नाही. आम्हाला भूक लागली की रस्त्यामध्ये आमची दिंडी ऑटोमॅटिक थांबलेली असते. आम्हाला कुठून तरी नाश्ता आलेलाच असतो. हे सगळं पूर्वनियोजित पांडुरंगाचं नियोजन आहे, समर्थ नियोजन आहे. म्हणजे नियोजन त्यांनीच केलेलं आहे. आम्ही फक्त त्या नियोजनामध्ये सहभागी झालेलो आहोत.
माऊली, एक सांगा की यावर्षी काय कमतरता जाणवते आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये? खऱ्या अर्थाने इंचगिरी सांप्रदायिक सर्व आम्ही भाविक भक्त, आम्ही गुरुभक्त, गुरुबंधू मंडळी मागच्या 20 वर्षापासून समर्थ सद्गुरू सुभाष महाराज घाडगे अर्थात आमचे भाऊ यांच्या आश्रयाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परमार्थाचा मार्ग आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. मग आषाढी वारी, पायीवारी दिंडी सोहळा असेल वा आमची कार्तिक वारी असेल किंवा वर्षातील विविध वारकरी सांप्रदायिक उपक्रम असतील, ते महाराजांच्या आश्रयाखाली आम्ही चालत आहोत आणि त्यांच्या आश्रयाखाली आमचं पारमार्थिक जीवन जगत आहोत. पण मागच्या 3 महिन्यापूर्वी आमच्या गुरुदेवांचं निधन झालं. महाराजांनी इहलोकाची यात्रा संपवली. महाराजांनी महाराजांचं कार्य केलं आणि महाराज वैकुंठाला निघून गेले. खऱ्या अर्थाने महाराजांना जाऊन आज 3 महिने होत आहेत. पण कोळीवाडीतून दिंडी निघाल्यापासून ते या क्षणापर्यंत आम्हाला असं वाटतंय की भाऊ आमच्या बरोबर आहेत, आमचे महाराज आमच्या बरोबर आहेत, आम्हाला रस्ता दाखवतायत, आम्हाला शिस्त लावतायत. कुठल्या ना कुठल्या रूपाने महाराज गेल्यापासून हा मार्ग आम्हाला दाखवतायत. माहित नाही कुठल्या रूपाने इथे येत आहेत, आम्हाला मार्गक्रमण दाखवतायत. पण महाराज गेल्यापासून पारमार्थिक कार्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण अजून श्री गुरुदेवांनी आम्हाला आणून दिली नाही. पण शेवटी त्यांचा आमचा जो संबंध आहे तो गुरु शिष्याचं नातं आहे आणि गुरु शिष्याचं नातं जे आहे, भक्त आणि श्री गुरुचं नातं जे असते, हे नात्याचं वर्णन कसंच करता येत नाही. त्यामुळं ते आमच्या रोमारोमात आहेत. आमच्या प्रत्येक पावलांमध्ये त्यांची आठवण आम्हाला येते. या रस्त्याने जाताना दरवर्षी आम्ही कुठं थांबत होतो, त्यांच्यावर आमच्या काय गप्पा होत होत्या, कुठला आम्ही भक्तिप्रेमाचा आनंद कुठल्या कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो, आम्ही लुटला, या प्रत्येक क्षणाची आठवण आम्हाला होते. आम्हाला असं वाटतं की शेवटी ते आम्हाला वडील समान आहेत, ते आम्हाला गुरु समान आहेत, आमचे सर्वस्व ते होते. आज ते आमच्या बरोबर शरीर रूपाने नाहीये. त्याचा नक्कीच आम्हाला ती जागा कमी दाखवणारच आहे. ती खोली आमची कधीच भरून निघणार नाहीये. त्यामुळे महाराज आज नाहीये हे आम्हाला मन आमचं मान्य करत नाही. आम्हाला असं वाटतं की महाराज कुठेतरी बाजूला उभे आहेत, असं वाटतं महाराज कुठेतरी जेवणाची व्यवस्था करतायत, महाराज कुठून तरी आम्हाला हाक मारतील, असा भास सकाळपासून दिवसभर आम्हाला होतच असतो. आताच तुम्ही सुभाष घाडगे महाराजांच्या आठवणीनं उजाळा दिला. खरं तर ते आधारस्तंभ होते. त्या आठवणीनं सर्वांनाच आपल्याला आठवणीत ठेवलेला आहे. तर अजून एक प्रश्न आहे महाराज आपल्यासाठी की किसन महाराज जो पालखी सोहळा आहे, ते व्यक्तिमत्व कोण होते? समर्थ सेवासूर्य किसन महाराज हे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांचे एक अद्वितीय शिष्य होऊन गेले. वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी त्यांचा देह
आळंदी पंढरपूर रोडला माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या रोडला माळशिरस या ठिकाणी 1995 त्यांनी देह ठेवला. त्यांनी सुद्धा इहलोकाची यात्रा संपवली. प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू सुभाष महाराज घाडगे यांचे वडील बंधू समर्थ सद्गुरू किसन महाराज घाडगे होते. अल्प अवधीमध्ये वारकरी संप्रदायातलं फार मोठं कार्य समर्थ सद्गुरू किसन महाराज करून गेले. 37 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं, पण 37 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची 47 स्मृती मंदिरं आज महाराष्ट्रात तयार झालेली आहेत. आणि त्यांनी जो मार्ग आम्हाला सगळ्यांना दाखवून दिला तोच मार्ग समर्थ सद्गुरू सुभाष महाराजांनी गेले 29 वर्ष त्या मार्गाने आम्हाला चालत घेऊन गेले. समर्थ किसन महाराजांचं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण केलं तर फक्त आणि फक्त सुभाष महाराजांनी केलं. आणि समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळांचा खऱ्या अर्थाने पारमार्थिक त्यांनी शिष्यत्व पत्करलं होतं, पण त्यांचं कार्य उंच उंच आकाशाला नेऊन भिडवलं ते समर्थ सद्गुरू सुभाष महाराज आणि समर्थ सद्गुरू किसन महाराज. फार मोठे हे दोन्ही बंधू होते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये हे दोन हिरे होते. पण त्यांनी कसं संत असतात, आपलं कार्य करतात आणि निघून जातात. त्या सोबतीप्रमाणे ज्ञानोबारायांनी 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि समाधीस्थ झाले. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा फक्त 47 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलं. म्हणजे जेवढी मोठी माणसं होऊन गेले त्यांनी कार्य करतात आणि निघून जातात. त्या सोबतीप्रमाणे हे दोन्ही बंधूंनी वारकरी संप्रदायातलं महत्वपूर्ण कार्य केलं आणि त्यांनी ही लोकांची यात्रा संपवली. मान तालुक्यात ह्या दोघांचा क्षेत्र कोळीवाडी या ठिकाणी जन्म झाला. सुभाष महाराजांनी 29 वर्षामध्ये आळंदी पंढरपूर सहित महाराष्ट्रातील 18 ते 19 जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहासारखे कार्यक्रम सुरू केले. विविध संप्रदायातील लोकांना वैष्णव करून कीर्तन करण्यापर्यंत आणि साधुत्वाला नेण्यापर्यंत त्यांनी समाजाला आणून ठेवलेले लाखो समाज त्यांचा आज अनुयायी आहे. आणि आम्ही त्यांच्याच परंपरेतले आम्ही सर्वजण आहोत. त्यांच्या पादुका आज पालखीमध्ये आहेत. श्रीगुरूंच्या पादुका आमच्या मस्तकावरती धारण करून आम्ही पंढरपुराकडे वाटचाल करत आहोत. रामकृष्ण. आता आपल्याला जी माहिती दिलेली आहे किसन महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सुभाष घाडगे महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, ते तर खरं या पालखी सोहळ्याचे आधारस्तंभ होते. आज ते आपल्याला नाहीत, पण त्यांच्या कन्या मनीषा घाडगे खंडे याही आपल्या पालखी सोहळ्यासोबत आहेत. आपल्याला माहिती दिल्याबद्दल मानदेश भूषणला धन्यवाद आणि या पालखी सोहळ्यास मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अहो पंढरपूर पर्यंत पोहोचायचं आपल्याला. खेळत होता चेंडू भले चेंडू उडाला. 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 यमुना डोही बुडाला. यमुना डोही बुडाला. याचे तुझा हाताना यमुना डोही बुडाला. याचे तुझा हाताना